तुझ्या बापाने बोलावलं लय उकळ फुटायला लागला. चला पटपट पटपट ती कुलूप नीट लावलं ना. चावी घेतली का? हा लावलंय ना. हा मग ती चावी कुणाकडे द्यायची? ते संग्राम भाऊजींकडे द्यायची ना. संग्रामकडेच द्यायची होय. मग कुणाकडे देताय दुसरं? आले विश्वासाचा माणूस आपल्याकडे दुसरा कोणच नाही. हा मग मी तेच म्हणते ना. मग चला आपण त्याला अजून पाय मोजत चला. तिथं बाप वाट बघतोय माझा. अगं काय झालंय तुझ्या बापाला कस काय देवाने बुद्धी झाली असं असली कशाची हो? आपल्याला बोलवायची. हा ती जमिनीची मोजणी चालू आहे ना. म्हणून आनंदाने माझं पाय जसं चाललं. हा तेच ना. अहो पण घराकडे लक्ष देण्यासाठी चावी ठेवून एसटी जायला आपली एसटी पकडायची अजून. मला ना कसं तरी वाटतंय का तुझ्या बापाचं आहे ना कौतुक करावं काय करा असं वाटायला लागलंय. हा ना. तुम्हाला 101 रुपये देणार आहे ते. 100 घेतोय तो आम्ही. लाख रुपये त्यांना म्हणणार मामा मला आहे ना हा. 50,000 नाही तर 50 लाख रुपये देतील का मला? लाख रुपये दिलं. घ्या 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 घ्या. आता एवढी चांगली त्यांची मोला मागायची जमीन हा, मोजणी हा. आज होईल. मोजणी झाले की सौदा होईल. सौदा झाला की ऍडव्हान्स भेटेल. ऍडव्हान्स दिलं की त्यातला अर्धा ऍडव्हान्स घ्यायचा आपण. मैस नाही तर सौदा करून मोकळे. काय चला चावी द्या. चला आपलं अवघड आहे. अयो बाबो आईला या मालकाच्या तर रात्रभर उसाला पाणी घातलं. तर म्हटलं ट्रॅक्टर बी चालव. आईला टेरिंग एक साईडला आणि टायर एक साईडला. लय झोपच लय झाली. दमलोय ना असा निवांत झाडाखाली ताणून देतो. मालक गेला उडत. अयो बाबो निवांत झोपतो. कोणी नाही काय नाही टेन्शन नाही. आता तंबाखू कुठे गेली राहू? तंबाखू पण संपली. 2 दिवसाचं एवढे नाईट केले ना असं वाटतंय डोळ्यामध्ये फेविक्विक टाकून डोळे चिपकून टाईप धरून देऊ. कोणाचा बाप जरी आला ना तरी उठायचा नाही. मी आता गेलं चुलीत. होय काशी हा काय हो? ह्यो धावपळीचा प्रवास आपल्याला आता इथून पुढे करायचा नाही बरं का? का हो? काय झालं? काय झालं म्हणजे हा पहिला आणि शेवटचा प्रवास लालपरीचा. मग आता इथून पुढे आपण विमानाने प्रवास करायचा. थांबा. गोळ्या खाल्ल्या सकाळी? मला गोळ्या चालू आहेत काय? अहो तुमचं म्हणजे डोकं ठिकाणावर येईन ना. हा असे मेंटल वाने बोलायला लागले. इमान तुमचा बाप घेऊन देणार आहे वय? माझा बाप नाही तुझाच बाप घेऊन देणार आहे त्या रानाच्या पैशाचं. हा मग अहो माझा बाप उन्हाळ्यात फ्रीज चालू करत नाही. तुम्हाला विमान घेऊन द्यायला लागले. चालू करत बसा नाही. स्वप्न बघत. मी त्याला सांगतो की हा. अगं मागच्या वेळेस यात्रेमध्ये बघितलं ते विमान कितीला होतं? 150 का 250 रुपयाला होतं. आता किती महाग झाला असेल तेव्हा होऊन होऊन. हा होय हो. हा? तुमचं किती कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे बया. मी का नाही ना सरपंचाला गावकऱ्यांना सांगणार आहे माझ्या नवऱ्याला ना असा पुरस्कार द्या का नाही. नको असा पुरस्कार द्या का नाही. अख्ख्या जगभर फेमस झाला नको पाहिजे. पुरस्कार बाबा मला गरीबाला. इतकी बुद्धी चालते कशी हो तुमची? पहिल्यापासून मी बदाम खातो. हाय का नाही? हा, बस. बया, लय चांगला नवरा. काय झालं? 150 रुपयाला आणि 500 रुपयाला इमान. मग? अरे कुठ तुमची अकल ना गुडघ्यात गुडघ्यात खरंच. चला टाइमपास चाललाय नुसता. विमान कितीला असते? गप्पा आता काय बोलू नका. संग्राम हाय बघा तुझं झोपल्यात वाटतं ते तर. अगो बाय बसलाय अहो झोपलं डोळं भाऊजी भाऊजी अरे काय लखराव तुमच्या सगळी झोप मोळवली माझी.
असू दे, असू दे. अरे काय सख्या राहू, अरे झोपेत एवढं घोड्यावर बसलो राहू मी. अरे घोडा असा पळवतोय मी. थांबवा थांबवा भाऊजी, तुमचा गोळा थांबवा. आमचं पण अर्जंट काम आहे. काय राव, एक तर मालकाने वैताग दिला 2 दिवसापासून. उसाला पाणी भरतोय रात्री, झोप नाही मला. निवांत झोपावं तर आले मध्ये. दमलाय जाऊ दे, नको चिडचिड करू. अहो काय झालं ना भाऊजी, कसं सांगू तुम्हाला, काय सांगू नाही का, माझ्या बापाचा सकाळी अर्जंट फोन आला. हा अर्जंट फोन आला आणि ते म्हणले ताबडतोब तू नवऱ्याला घेऊन निघ एसटी पकडून. तुझे सासरा वय जुलाब वगैरे झालं का ते? चांगलं बोला भाऊजी. नाही, मध्ये आधी केव्हाही फोन येतो, चाललं पण ते काय चाललं. त्यांचं जुलाब करून काय ग्रेड कमी करतो काय? हा मग ते काय, मुख्यमंत्री झालेत म्हणून आम्हाला बोलवलंय. मुख्यमंत्री. हा मी परत गोळ्या विसरले. आणि मला गोळ्या चालू आहेत का? कसं व्हायचं माझं काय माहिती. टाइम टाइम गोळ्या द्या की वहिनी त्याला. भाऊजी काय करू, गंज त्यांच्या बुद्धीवरची गंजच निघा नाही. व्यवहारच कर. अहो काहीतरी हाय काम व्यवहार का? ते म्हणले 2 दिवसासाठी तू नवऱ्याला घेऊन लगेच ये निघ. 2 दिवस ना, हा. जावं की मग. अरे पुढचं तर ऐकून घ्या की बाया. आता मला सांगा, आमच्या जीवा भावाचं हित आमचं कोण आहे तुमच्याशिवाय? तुम्हीच आहे. हा आता एवढं मोठं घराची जबाबदारी कुणावर सोपवायची मी? तुमच्यावरच. हा. घरात सोनं नाणं नाहीये, पण 5 किलो ज्वारी आहे, अर्धा किलो काजू सारखे दिसणारे शेंगदाणे, ते कोण बघणार ना? त्यात 2 काळ्या काळ्या म्हशी आहेत. म्हशीचं काय दूध का? नाही दूध नका काढू. आणि 5 शेळ्या आहेत. बस शाळेत हा त्यांना एक बोकड आहे. पुढचं कोण सांगायचं? 5 शाळेत बोकड नाही. हा आणि काळ्या आणि तांबड्या कोंबडी आहेत. हा. बस ना, कापायचे आहेत ना फक्त. कापायचे नाही भाऊजी, कापायचे नाही. बघायचंय त्यांना. बघतो हा चालेल. बघतो आम्ही. पण तेवढी लक्षात घराची ठेवतो. चावी तुमच्याकडे ठेवायची होती. ही चावी घ्या चावी घ्या. दर बाबा इथं अरे चावी घे आणि लक्ष ठेव. नीट लक्ष ठेवा भाऊजी. तुम्ही या निवांत. लई झोप येते वाटतं भाऊजी. जाऊ दे मरू दे. बाबा त्याला आपलं काम केलं ते महत्वाचं. जाऊ दे बाय, आपली एसटी जाईल. उगाच डोक्याला ताप होईल. अगो बया, काय ग? हो ती खायला काय काय कुठं कसं ठेवलं मी ते सांगायचं राहिलं भाऊजींना बाया. कोणाचं खायचं तुझ्या बापाचं? म्हशीला खायला घालायचे, कोंबड्यांना खायला घालायचे. हा त्यांना नको कुठं काय काय ठेवलं, त्यांना कळणार आहे का? हा चला आणि सांग. तिला पण खायला घालायचं. तू काळा टोनगा, आपण बारका सांभाळलेला. तुम्हीच सगळ्यात मोठा टोनगा आहे. चला. भाऊजी संग्राम भाऊजी अरे काय लगा राव तुमचं? झोपला होता काय? परत झोपायला घोडा लावला. वड्यावलंय द्या नाही यांचं. काय कसा पळत होता घोडा? कसा घोडा पळत होता? बस लगाम द्या. बरं आव काय झालं, एक गोष्ट सांगायची राहिली म्हणून परत यावं लागलं बाया मला. झालं की कोंबड्या म्हशी बकरी झाली की आता. अहो, सगळं झालं पण त्यांना बाकीचं नको होय काय. थांबा जरा बाया, नीट रीत सर सांगू द्या मला. हा बोला पटपट पटपट पटपट. बरं ऐका, त्या 2 ज्या म्हशी आहेत का नाही, हा. त्यांना का नाही जरा चांगलं खायला लागतं वेगळं. हा भुसा आणि पेंड आणलेली ना दुकानातून. मध्ये मध्ये बोललंच पाहिजे का? हा, तर ते घरात आहे ना, ते कपाटाच्या बाजूला ठेवलंय. एका म्हशीला वेगळं लागतं, दुसऱ्या म्हशीला वेगळं लागतं. ते एक कपाटापाशी ठेवलंय, एक टेबल पाशी ठेवलंय. हा, एक कपाटात आहे आणि टेबलच्या वरती आहे ना. आणि ते म्हशीला खायला घालायचंय. म्हशी. हा, काय म्हशी काय म्हशीला द्यायचंय ना हा? खायला. खायला. हा, नाही तर तुम्ही खासाल. नाही ना. त्यातलं हा दे. आणि ना जी काळा कोंबडा आहे का, हा. त्याच्यासाठी ते काजू बदाम बिदामाचं आहे ना, ते गॅसवर एका बाजूला ठेवलंय मी. काजू बदाम
हा मग ते काळ्या कोंबड्याला लागत नाही व्हय. काळा कोंबडा काजू बदाम खातो हा कोंबडा ना हा? हा त्याची अंडी काढून खातो ना मी कोंबड्याची. कोंबड्याची अंडी हा याला कोंबड्याची अंडी खायची ना. त्याला जागा करते का जागा कर हा? काळा आणि पिवळा कोंबडा आहे ना. कोंबडा हा, कोंबडा त्यांना खायला गॅसवर ठेवलंय मी. हा? गॅसवर हा, ही बरोबर. भाजायचे ना गॅसवर. अरे बाबा बाजायची ना नीट ऐक ना हा. माझ्या कोंबड्या येईपर्यंत राहतील ना. नाही नाही वहिनी रडू नका, येतो मी निवांत लक्ष देतो. लक्ष हा? द्यायचं ना. हो. हा. आणि ते ना शेळ्यांची तेवढी नीट काळजी घ्या बघा. करतो. हा आणि बोकडाला बांधून ठेव मग नाही नको माझ्या बोकडाला नको काय करू बाई आमचं तर नुसतं ही बोकडावच धडाका आहे. ते शेळींचं खाणं आहे ना बाहेर आहे ना बाहेर ते एक तिथे कोपऱ्यात आहे ना झाकून ठेवले पोते तिथे ठेवलंय बघा. हा तेवढं शेळींना खायला घालायचं. बस की एवढंच ना. काय कळलं? सगळं कळलं. बकरीला शेळीत घालायचं. हा. अरे बकरीला खाऊ घालायचं, कोंबडीला खाऊ घालायचे, म्हशीला खाऊ घालायचंय. 2 दिवस जातात ना नीट माझ्या घराचे. 2च दिवस ना. हा. झालं की मग. जावा की मग आणि ऐक महत्वाचं राहिलं काय? ती लाल कोंबडी का लाल कोंबडी तिचा अंडा बिंडा चेक नको करू हा? ती लय वराडती हा चेक नको करू हा ती आल्यावर चेक करणार आहे ना मला लई मस्ती सुचती हो. जाऊ का चल शंभर कापला पाहिजे झालं की. आणि भाजला पाहिजे. आईला झोपली. आपलं घर 2 दिवस राहील ना हो. का ग का झाड धूर सगळंच निघाल माझ्या घराचा. काय माहिती बाबा हा हा आणि होय हा ते भाऊजी कुठून शिकले तू? काय ग जावा की मग. काय झालंय तू 2 दिवस लय दमलाय हा त्याच्यामुळे त्याचा लय दणका चालाय जावा की मग हा पण ते काहीच जाऊ दे बाकीचं त्यापेक्षा मला एकच लय त्याचं आवडले काय गोडा बयो, काय करू नाही बाई गोड्या तुला झाडा काय मला तुला आता घराच टेन्शन राहील माझ्या कोंबड्यांचं. जाऊ दे बाबा आणि लाल कोंबडी काय लाल कोंबडीचं झालं तुम्ही तुम्हाला ना. बघ शेवटी संग्रामच मदतीला आला का नाही हा नाही बाया खरंय बाया जीवा भावाचा मित्र मग तुमच्या. ऐका नातेवाईक तुझं कोण आहे का मदतीला माझ्या हा नाही ना सगळे खपलेत तुमच्याच लय वर आल्यात. अगं मग संग्राम नसता चावी कुठे ठेवली असते आपण कोणाकडे ठेवली असते हा बरोबर तेवढं आहे मात्र हा, खरं. मग हा नाही तर आज कोण कोणाच्या मदतीला येते. होय ग हा काय हो? लाल परी तर गेली नसेल ना लाल परी वय. हा अरे देवा जाऊ द्या ना हा. तुम्ही मला टमटम मध्ये न्या. हा टमटम? नाही मगाशी मनाच्या बाता करत होते आता तुम्हाला टमटम मध्ये बसवते मी. हा टमटमची मजा घ्या मस्त. अगं ते जाऊ दे हे ऐका ना चला ना पटपट बाया लय अगं उशीर चला ना, झालाय. पटपट नाही तू ऐकतो तर घेते का नाही बाया, मला गोळ्या चालू नाहीत ती तू गॅस केलाय का चालू चालू बंद तुम्हालाच गोळ्यांची गरज आहे. का ग बंद बंद चालू काय काय म्हणताय तुम्ही? अगं स्वयंपाकाच्या टायमाला गॅस केला चालू तू केला का बंद अयो आता रे देवा माझ्या लक्षात आहे ना बाया मी बंद केलता का नाही. मी ना दूध ठेवलं होतं हा बर का त्या आणि मग? काळ्या कोंबड्याला आवडतं ना म्हणून मी दूध तापाय ठेवलं होतं. पण मला असं डाऊट येतोय माझ्याकडनं चालूच राहिला असणार आहे गॅस हा, बहुतेक. बहुतेक नाही नक्की मला वाटतंय चालूच असणार आहे. अरे बापरे. होय लांब नाही गेलो आपण पटकन जाऊन चावी घेऊन मी गॅस बंद करून येऊ का? आईला परत जायचं होतं त्याच्याकडे अहो बाया चला ना बाया वाईटतोय रे तो लय जाम वाईटतोय दमलेला आहे त्यो मग गॅस चालूच राहू दे का? नको 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 राहू दे मग आई, चला. नको नको नाही राहू दे. अगं तुला नाही माहिती काय अगं गॅस मुळे काय होतं ते काय होतो? आपण 2 दिवस इथं नाही हा. आणि घरात गॅस चालू राहिला आणि झाला स्फोट तर अयो आपल्या अबया. घराच्या स्फोट मुळे आधी संग्राम भाऊजींकडे चावी दिली. मग घरात झाला स्फोट तो गावातून तालुक्यातून जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून राज्यात स्फोट जाईल एवढं तुझ्या ना- लांब जातो. एवढ्या लांब म्हणजे सगळं माझ्यावर येईल अयो पळा हा? पळा लवकर चावी आणायला पळा. भैया हा गॅस चालूच राहिला असेल मला वाटतंय. चला लवकर भैया. भैया, पळा भैया लवकर. हा, काय हो? तुझ्या बापाने शिकवले काय ग तुला? काय काळ्या कोंबड्याला दूध पाजायचं? तुमच्या बापाने
कोणी शिकवलंय इथं काय पडलंय मला आणि तुमचं काय चाललंय हा, पळा लवकर बरं ऐक, जरा हळूहळू चाल हाय. का? अगं, तो संग्रामचा घोडा पण असाच पळतो मला थांबवायचं चला बाया पटक्यात भाऊजी गॅस कोणाचा गॅस तिच्या बापाचा गॅस. तो गॅस मी काय काढू अयो अरे गॅस काढायचा नाही बघ. त्या झोप्याला परत घोडा लावता राव. आला का घोडा अहो ऐका ना भाऊजी लई इमर्जन्सी आहे लई इमर्जन्सी अरे आता काय इमर्जन्सी अहो माझा असा अंदाज आहे म्हणजे ह्यांचा असा अंदाज आहे आणि माझा पण तसाच अंदाज आहे की माझ्याकडनं ना गॅस चालू राहिलाय बहुतेक अरे काय सख्या राव एवढी क्षुल्लक गोष्ट आहे पेटवायचा की गॅस बघ अहो चालू राहिलाय चालू राहिलाय चालू. अरे मग बंद करायचं की त्यासाठी चालू आहे ना मग. काय तुमच्या नाव अरे जावा की मग अरे जावा की मग पण चावी तुझ्याकडे आहे ना. चावी माझ्याकडे कधी दिली अरे तुझ्याकडे दोनदा येऊन नाही होय दिले आम्ही चावी. गॅस बंद नाही केला मी हा, माझ्या चावी लक्षात नाही. का देतो काय सख्या राव बाबा हे हरवली पहिलेच वैतागलोय राव 2 दिवसापासून झोप नाही राव मला डोळ्याला डोळा नाही कोणाला बापाचं उचलू का? उचल. चावी कुठे हॅलो हॅलो हा का अरे होय अरे बाप बर चालतंय काय प्रॉब्लेम नाही मी सांगते हा काय नाही हा हे काय जवळच होतं हा ठीक आहे हा चालते की नंतर हा काय झालं. अहो काय झालं माझा बाप म्हणला तिकडं लईच पाऊस पडायला लागलाय अरे बाबा वाड्याला पूर आलाय पूर आलाय. हा ए बाबा तिथं पूर. पाणी झालंय बाबा सगळीकडे मला लय भीती वाटते पाण्याची. तर मग ते काय म्हणले आज काय तुम्ही दोघं येऊ नका पावसा पाण्याचं हा. मी 4-5 दिवसांनी तुम्हाला बोलवतो आता घरीच थांबा पावसा पाण्याचं वाहून घेऊन जासाल पुढे जाऊ नका नाही बाबा लय बेकार वाहून गेल्या. मग आता काय करायचं बरं. हा आता काय करायचं. आता मग घरीच जाऊ की मग आता अहो घरी जायचं होय. हा आईला म्हणजे तुमचं जाणं कॅन्सल कॅन्सल झालं जाणं आमचं. अरे काय तुमच्या रावला का तुम्ही मलाच लय त्रास दिला राव हा? अरे काय वहिनी तुम्ही अरे काय सख्या तुम्ही अरे सोड भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी भारी लय भारी माझी वैतागवाडी आयला तुमच्या सख्या अरे एक दिवस तुमची झोप मोड करतो मला घोडा लावून चालले सगळे काम